आता आम्ही हॉटेलमधनं निघालो आहे साईट सीइंग करायला आणि पहिली साईट सीइंग आमची राजा सीट पासून चालू होते। इथून हॉटेलपासून साधारण 1 किलोमीटर पर्यंत असेल। आम्ही आता आलो आहोत राजा सीट गार्डन मडिकेरी। इकडे एंट्री फी आहे 20 रुपये पर पर्सन आणि गाडीचे पार्किंग चार्ज आमच्याकडनं घेतले 40 रुपये। पार्किंग अवेलेबल होती, आता गर्दी झाली तर कदाचित पार्किंग अवेलेबल होणार नाही। हा एंट्रन्स आहे, एंट्री करतानाच हे दृश्य आहे गार्डन मध्ये। वाह, हे खूप सुंदर आहे। खूप वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत, जांभळी, पिवळी, गुलाबी, वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आहेत, व्हाईट, पिंक। हे आर्टिफिशियल प्राणी ठेवलेत। आणि हा आहे व्ह्यू, पूर्ण ढगांनी आच्छादलेली दरी आहे इथे। हा आहे राजा सीटचा मेन सनसेट पॉइंट। आम्ही आता सकाळी आलोय, नाही तर संध्याकाळी हा सनसेट पॉइंट असतो। राजा सीट पासून आम्ही आता दुबारे एलिफंट कॅम्प कडे निघालो आहोत। रस्ता इथून 30 ते 35 किलोमीटर आहे, पण रस्ता एकदम सिनिक व्ह्यू आहे। दोन्हीकडे मस्त गर्द झाडी आहे, हिरवळ आहे। आम्ही दुबारे एलिफंट कॅम्पला आलो आहोत। ही कावेरी नदी आहे, ही बोटीने आपल्याला क्रॉस करून तिकडच्या तीरावर जावं लागते। हे चार्जेस आहेत, एंट्री फी आणि बोटिंगचे। दुबारे एलिफंट कॅम्पसाठी लाईन होती खूप, आम्ही 2 तास लाईनीत थांबलो, पण आमचा नंबर नाही लागला। 11:30 वाजता आता बंद झालंय बोटिंग। संध्याकाळी 4 वाजता ते आता उघडणार, 11:30 वाजताची बंद झाली। आम्हाला 15-20 मिनिटं लेट झालं, त्यामुळे आता आम्ही जात आहोत, संध्याकाळपर्यंत नाही थांबणार। इथूनच थोडंसं सीन बघणार आणि रिटर्न जाणार। एलिफंट कॅम्प मध्ये तर आम्हाला एलिफंट बघण्यासाठी एंट्री नाही मिळाली, आम्ही लेट झालो। लांबून आम्हाला थोडे हत्ती दिसले, पण आता आम्ही चाललो आहे चिखलोली रिझर्वायर डॅम्पला। तिथूनच जवळच आहे 8 किलोमीटरवर, दुबारे एलिफंट कॅम्प पासून 8 किलोमीटर। 4 वाजता परत एलिफंटची एंट्री चालू होणार होती, पण आम्ही काही थांबलो नाही, कारण आम्हाला नदी किनारी ते हत्तीने दर्शन दिलं। त्यामुळे आम्ही विचार केला की चला आपण पुढे आता चिखलोलीला जाऊ। हे आम्ही चिखलोली रिझर्वायर डॅम्पला पोहोचलो आहोत। इथे एक मोठं वॉटर बॉडी आहे, पाणी भरपूर भरलंय आणि हा मध्ये त्याचा रस्ता आहे लांबपर्यंत चालायला। हा सीन आहे रिझर्वायरच्या ऑपोजिट साईडला आणि या साईडला पाणी। हे वॉटर डॅमचं सर्कल, इथे पूर्ण पाणी येते डॅमचं आणि ते वाहत पुढे जाते। यानंतर आम्ही निसर्गधामच्या दिशेने रवाना झालो। या हँगिंग ब्रिज मधनं निसर्गधाम मध्ये एंट्री करावी लागते। हा पूर्ण गार्डनचा मॅप आहे।
स्टॉप करून बघू. आतमध्ये एंट्री केल्या गेल्याच हे फूड कोर्ट आहे. जेवण चांगलं आहे इथे. सगळं बांबू ट्री आहे आतमध्ये, पूर्ण बांबू ट्रीने भरलंय. गार्डनच्या आतमध्ये एक बर्ड सेंच्युरी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स इथे ठेवलेले आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. एंट्री तिकीट ठेवलं इथे, पुन्हा 50 रुपये पर हेडचं. 2 मोठे मोठे ऑस्ट्रिच आहेत इथे. निसर्गधाम कंप्लीट करून आम्ही आता निम्पा मॉनेस्ट्रीमध्ये आलो आहे. ह्याला गोल्डन टेम्पल असंही म्हटलं जातं. इथून आम्ही एंट्री केली. बाहेरच पार्किंगचा मोठा एरिया आहे. पार्किंगची चांगली सोय आहे इथे. हा बाहेरचा एरिया आहे. अशा प्रकारे कूर्ग साईट सीइंगचा पहिला दिवस आमचा संपला आणि आम्ही हॉटेलकडे निघालो. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. बाय बाय.